नाशिकमध्ये दिनांक 14 नोव्हेंबर रोजी बिबट्याचा चांगलाच धुमाकूळ पाहायला मिळाला। नाशिक शहरातील गंगासागर कॉलनी कामगार नगर परिसरात वन्य प्राणी बिबट्या आढळून आला व त्याने काही नागरिकांवर हल्ला केल्याबाबत माहिती प्राप्त होताच वन विभागाची रेस्क्यू टीम आणि नाशिक शहर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। परिसरातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर गर्दी, गोंगाट व गोंधळामुळे बचाव कार्यामुळे मोठ्या प्रमाणात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होती। सदर परिस्थितीमुळे बिथरलेला बिबट्या रहिवासी वसाहतीत सैरावैरा पळत होता। सदर रेस्क्यू ऑपरेशन मध्ये दुर्दैवाने वन विभागाचे 2 वनरक्षक संतोष बोडगे व प्रवीण गोलाईत हे बिबट्याने पंजा मारल्यामुळे गंभीर जखमी झाले, तसेच 4 ते 5 नागरिकही जखमी झाले। पोलिसांच्या मदतीने परिसरातील गर्दीवर नियंत्रण मिळवल्यानंतर एका घरामागील मोकळ्या जागेत सदर बिबट्याला रेस्क्यू टीमच्या वन्यजीव पशुवैद्यकीय यांनी गनच्या साह्याने बेशुद्ध केले। बिबट्या पूर्णपणे बेशुद्ध झाल्याची खात्री केल्यानंतर पिंजऱ्यात घेऊन वन्य प्राणी उपचार केंद्र म्हसरूळ येथे रवाना करण्यात आले। सदर बिबट्या नर असून त्याचे वय अंदाजे 2 वर्षे। पश्चिम नाशिक विभागाचे अधिकारी कर्मचारी, रेस्क्यू नाशिक डिव्हिजन, नाशिक शहर पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे संयुक्त कार्यवाहीत रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले। अधिकाऱ्यांच्या सुद्धा बोलतो स्वतः इकडे मला वाटतं या आता वॉल कंपाऊंड बिल्डिंग वरून जम्प करून आपण बघूया सगळे अधिकारी या ठिकाणी आहेत, टीम या ठिकाणी आहेत। नागरिकांनी गर्दी करू नये, एखाद्या वेळेला तो आला कुठून हल्ला झाला त्यांनी आधीच मला वाटतं हल्ला केलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं नागरिकांनी थोडं बाजूला राहावं, म्हणजे तो घाबरून अजून चिडल्यावर तो कोणावर हल्ला करेल हे सांगता येत नाही आणि म्हणून सगळ्यांनी थोडं शांत राहावं। अधिकारी बघ्यांच्या गर्दीमुळे रेस्क्यूला प्रचंड अडचण होती असं दिसतं। आपण पोलिसांना आवाहन करत आहात की या लोकांना बाजूला करणं, निश्चित पोलिसांना सांगून आपण सगळ्यांना बाजूला करू आणि त्याच्यामध्ये तो घाबरतो, इकडे तिकडे सैराट पळतोय आणि मग हल्ला सुद्धा करतो लोकांवर आणि मग ते पकडायला किंवा त्यांचं इंजेक्शन द्यायला थोडा त्रास होतोय आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेन नागरिकांना की आपण थोडं शांत राहावं, आपापल्या कंपाऊंडमध्ये घरामध्ये थांबावं। उगाच गंमत बघायची आहे, काहीतरी गंमत चालली आहे अशा या भावावर वाट राहू नये। कुणाला तरी तो हल्ला करेल, कुठे जखमी होईल, लोक कोणातरी दगावलं जाईल, कुठेतरी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि म्हणून सगळ्यांनी संयम बाळगावा, शांतता बाळगावी। काय प्रकार घडला, काय बिबट्या तुमच्या परिसरात निघाला, काय झालं? हो, म्हणजे मी दुकानात बसलेले होते, माझ्या सासूबाई दुकानाच्या बाहेरच उभ्या होत्या आणि त्यांनी अचानक शेजारच्या बंगल्यावरून माझ्या सासूबाईच्या डायरेक्ट डोक्यावरून उडी खाल्ली। माझ्या सासूबाईंनी तो बघितला, त्यांना एकदम घाबरल्यासारखं झालं। त्या म्हणे अगं माया बिबट्या खूप मोठा आहे। ते घाबरल्या, मी त्यांना पटकन दुकानामध्ये ओढलं, दुकानाची कडी लावून घेतली आणि पुढून दुकानाचं शटर आम्ही बंद केलं। आम्ही तासभर दुकानामध्येच बंद होतो। मग आता पोलीस अधिकारी आपले आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सुखरूप बाहेर काढलं, पण त्याचा अजूनही तपास लागलेला नाहीये। तो सकाळपासून ह्या परिसरामध्ये संत कबीर किंवा वन विहार कॉलनी ह्या परिसरामध्ये सकाळपासून आहे आणि त्याचा अजूनही तपास लागलेला नाही। पोलीस अधिकारी व वन विभागाचे अधिकारी तपास करत आहेत। एसपराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी, नाशिक।